इतक्या वेळा विश्वासघात पदरात पडून सुद्धा मला अक्कल येत नाही म्हणून हा संताप। तुझ्यावर मी आंधळा विश्वास ठेवतो म्हणून हा संताप आहे। तुझ्या गोड आणि निरागस चेहऱ्यामागचा विकृत आणि पाताळयंत्री चेहरा मला दिसत नाही म्हणून हा संताप आहे। आपल्या बाळाचं नाव जर घेतलंस ना मंजिरी, तर इथल्या इथे जीव घेऊन टाकेन मी तुझा। का का असं केलंस माझ्या बरोबर? एवढं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू खंजीर खुपसलास माझ्या पाठीत। आपल्या त्यावेळी जे ठरलं होतं ना तेच खरंय, तेच खरंय। माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं। मुधोळकरांच्या घराण्याला लागलेला शाप आहे हा। कुठल्याही सुनेच्या नशिबात सुख नाही। या आयुष्यभर मी भोगला, आता मंजिरीच्या नशिबाला बनवास। काही करू शकत नाही आपण तिच्याशी, काही करू शकत नाही। सटवाईनं 5वीला पुजलंय दुःख तिच्या। शाले गप्प बस, काहीतरी बडबड करू नका। हे खूळ कोणी भरवलं तुझ्या डोक्यात? चारेसारखी बडबड करू नका येड्यासारखी। मी आम्ही मुधोळकरांची सून आहे नव, हा? म्या नव्हते सुखी? अगं पोरी, सुख मानण्यावर असते। आपण चांगलं वागलो नव की समजा जग चांगलं असते। हो ना? मग मंजिरी अशी काय वाईट वागली हो कुणाशी? असा काय दुष्टपणा केला तिने की तिच्या नशिबाला हे भोग यावे? सगळेजण तिच्या बरोबर तुसड्यासारखे वागत होते, तिचा अपमान करत होते। सत्य तिचं नाव पण घ्यायला तयार नव्हता। तरी सुद्धा पोरीने चांगुलपणाची कास सोडली नाही, जीव लावत राहिली सगळ्यांवर। माझ्या सकट सगळं जग वाईट वागलं तिच्याशी। अगं पोरी, कसं समजावू म्या तुला? अगं चांगल्या माणसासनी देवाच्या परीक्षेला तोंड द्यावं लागते, असंच असतंय जीवन। मग खोटा आहे तुमचा परमेश्वर। पुण्याई, सात्विकपणा, प्रामाणिकपणा याला काही किंमतच नाहीये जगामध्ये। झाले पुरे सासूबाई, पुरे। या असल्या पोकळ शब्दांनी नका म्हणजे समजूत करू आता। देवाने सरडीचा डाव मांडल्यावर गारणं तरी कुणा पुढे घालायचं? शाले हे बाळ नक्की माझंच आहे ना? तुझ्यावर आता माझा 2 पैशांचाही विश्वास नाही आहे मंजिरी।
पण अशी अचानक कुठे जाऊ शकते ती? मी माझे सोर्सेस लावून शोधण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण वहिनींचा कुठेच काहीच पत्ता लागत नाही. अरे पण जर तिला तिथे काही प्रॉब्लेम असेल तर तिने सरळ इकडे येऊन राहायला हवं होतं ना. किमान बाबांकडे तरी जायला हवं होतं. आपल्याच माणसांचा जीव टांगणीला लावण्यात काय अर्थ आहे? नाही मधुरा, वहिनी तसं कधीच करणार नाही. खूप स्वाभिमानी आहेत त्या. एक वेळ स्वतःला त्रास करून घेतील, पण असं कुणावर ओझा नाही होणार. अरे पण बाळ आहे आपल्यासोबत, एवढं तरी लक्षात घ्यायला हवं होतं ना तिने. अननोन नंबर आहे. बघ उचल तर. हॅलो हॅलो मधुरा, मी बोलते मंजिरी. दी दी अगं कुठे आहेस तू? तू तू कशी आहेस मला सांग. आणि तू कुठून बोलतेस? तू मधुरा, मधुरा शांत हो आधी. मी सुखरूप आहे, मी सुद्धा आणि माझं बाळ सुद्धा. तू काळजी घेतेस ना स्वतःची? हो. तुझ्याशिवाय मी कशी असणार आहे कधी? तू जिथे कुठे असशील तिकडून परत ये ना ग प्लीज. मला तुला भेटायचंय, ये ना. ते ठाऊक आहे मला, म्हणून तुला फोन केला ना मी मधुरा. हे बघ, बाबांना सांग की आमच्या दोघींची काळजी नका करू. आम्ही सुखरूप आहोत. घडलेल्या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतलं असेल त्यांनी. आणि हिच्या बाबांना सुद्धा सांग, तुमची ठेव सुखरूप आहे म्हणा. तुमच्याकडे पोचती करीनच मी ती, पण त्यानंतर आयुष्यात कधी तोंड नाही दाखवणार. मग माझं काहीही झालं तरी. हॅलो हॅलो दी, ऐक माझं. हॅलो दी. काय ना ठेवलं. ते मला ट्राय करू दे. हॅलो हॅलो, हा कुठल्या एरियातला नंबर आहे? तू मस्ती कोण पाहिजे? मंजिरी, मंजिरी मुधोळकर. कोण मंजिरी बिंजिरी राहत नाही इथं. जो एका पीसीओचा नंबर आहे. पीसीओ? हा पीसीओ कुठल्या एरियात आहे? हा खर्डेकर रोड. खर्डेकर रोड. थँक्स. सत्या, काय झालं रे? मंजिरीची काही खबर नाही, अजून काहीच पत्ता नाही लागला. सगळीकडे शोधलं पण काहीच उपयोग नाही. माझ्या मुलीला घेऊन हे कुठे गेले काहीच कळायला मार्ग नाही. एकदा सापडू दे, मग मी तिचं. सत्या, हे बघ सत्यजित, मला खरं खरं सांग, काय झालंय तुम्हा दोघांमध्ये? हा, तू मंजिरीशी असं का वागतोयस? काल रात्री तू कुठे होतास? ज्या बाळासाठी तू एवढा आतुर झाला होतास ते बाळ आलंय या जगात, पण तरी तुम्हा दोघांमध्ये काय झालंय? काय बिनसलंय? आई, शालिनी ताई, मला तुमची 2 मिनिटं हवी आहेत जरा. असं काय बोलता? सांगा ना, काही मंजिरीचा तपास लागला का? नाही लागला नाही. त्या बिचारीवरती अशी काय वेळ या घरामध्ये आली असावी ज्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला, याचा अंदाज येतोय मला. खरं तर इथे येण्याची माझी इच्छाही नव्हती, पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलो की मी इथे येण्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर कंप्लेंट नोंदवून आलेलं आहे. अगदी वरपर्यंत सुद्धा बोलणं झालेलं आहे माझं व्यवस्थित.
पोलीस शोध घ्यायला लागले सुद्धा. बघू लागेल लागेल मंजिरीचा शोध लागेल. हो लागायलाच हवा. मीही देवाला साकडं घातलंय तसं. निघतो मी. फक्त ही गोष्ट तुमच्या कानावर घालणं गरजेचं वाटलं ना म्हणून फक्त आलो मी इथे. बरं केलं, नाहीतर माझ्याही जीवाला घोर लागून राहिला असता. निघतो मी. हा व्यंग बोल. सत्यजित, अरे मंजिरी वहिनींचा फोन आला होता. त्यांनी खर्डेकोर रोडवरच्या कुठल्या तरी पीसी वरून फोन केला होता. काय? हो तो नंबर आहे ना तुझ्याकडे? हो, मी तो नंबर सेव्ह करून ठेवलाय. एक काम कर, तो नंबर घेऊन 15 मिनिटात मला एसीपी जोगदंड यांच्या ऑफिसला भेट. आपण त्यांच्याशी बोलू. ओके. सत्या काय म्हणाला विहंग? सरनाईक साहेबांच्या पळून गेलेल्या मुलीनं मधुराला फोन केला होता आणि तो फोन तिनं खर्डेकर रोडवरच्या एका पीसीओ वरनं केला होता. तेच सांगत होता विहंग. आणि कसं आहे आई, सरनाईक साहेबांच्या पोलिसात मोठमोठ्या ओळखी आहेत, पण काही लहान मोठ्या ओळखी आपल्याही आहेत. एसीपी जोगदंडेंना भेटतोय. सांभाळून जा. सत्या काय झालं रे? काय म्हणाले पोलीस? मंजिरीचा काही ठाव ठिकाणा लागला? नाही. अरे देवा, काय काय करायचं मग आता? काय करायचं? काय करायचं? काय करू शकणार आहोत आपण? ती नालायक बाई आता आणखीन काय काय दिवे लावते एवढंच बघायचं आपण. माझ्या मुलीला घेऊन ती कोल्हापूरच्या बाहेर गेली नसलं म्हणजे मिळवली. कारण जर तसं असेल नाही तर अगं कुठल्या दिशेला शोधायला जायचं तिला? माझा आयुष्यात कधीही विचार केला नाही, निदान त्या लहान बाळाचा तरी शोधून तर मी तिला काढेन नाही. ती जर पाताळात घुसली असेल ना तर तिथूनही शोधून काढेन. पण तिनं हे जे काही केलं ना त्यासाठी तिला आयुष्यात कधीही माफी नाही, कधीच नाही. सत्या काय बोलतोयस? काही भान आहे का तुला? अरे तुझ्या मंजिरी बद्दल बोलतोयस तू, तुझ्या बायको बद्दल? होय, तिच्याबद्दलच बोलतोय मी, कारण हीच लायकी आहे तिची. तू विचारत होतीस ना मगाशी आमच्या दोघांमध्ये नेमकं काय झालंय? तर झालंय हे आई की माझ्या डोळ्यांवरची झापडं आता कायमची उडून गेली आहेत. बास सत्याची, थांबव हे सगळं. मला नाही सहन होते. मलाही सहन होत नाही. खोटारडेपणा मलाही सहन होत नाही. पण तिनं तिची थेर कधीच नाही थांबवली आहे. ती कायम माझ्या डोळ्यात धूळफेक करत राहिली. मी तिच्या प्रेमात आंधळा झालो होतो, पण ती तशीच राहिली. तितकीच पाताळयंत्री, तितकीच कारस्थानी आणि तितकीच व्यभिचारी. काय झालंय सत्याजित? अरे तू मंजिरी बद्दल असं का बोलतोस बाबा? शुद्धीत आहेस का रे तू? आधी नव्हतो, आत्ता आलोय. तुझ्या लाडक्या मंजिरीनं मला खाडकन स्वप्नातून जागा केली. आई, त्या आशिषचा वेडेपणा एक ढोंग होतं, एक असं ढोंग जे मंजिरीनं रचलं होतं. तिचं ते सतत प्रेमळ सालस बोलणं वागणं हा फक्त एक देखावा होता. तिचे त्या आशिष बरोबर तेव्हाही संबंध होते आणि आत्ता या क्षणालाही आहेत. नाही सत्याजित, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे खोटं आहे सगळं. मी बोललेला शब्द न शब्द खोटा असेल नाही तर या जगातला सगळ्यात भाग्यवान पुरुष मीच आहे. नाही रे सत्याजित, असं नाहीये. हे बघ, तुम्हा दोघांमध्ये पुन्हा सगळं नीट होईल. मंजिरी येईल परत. ती तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. आई प्लीज, आता ही खोटी आशा तू दाखवू नकोस मला. आणि ती जगली काय मेली काय मला काहीही फरक पडत नाही. माझा संबंध फक्त आणि फक्त माझ्या मुलीशी आहे.
आणि तू सुद्धा एक गोष्ट लक्षात घे, मंजिरी पळून गेली कारण ती गुन्हेगार आहे आणि तिचा गुन्हा पकडला गेला. सगळं सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानांनी ऐकलंय. चुकतोय सध्या तू, फार मोठी चूक करतोयस. अजूनही सांभाळ स्वतःला. मंजिरी कधीच खोटी नव्हती रे, ती खरी आहे. माझा तिच्यावरचा विश्वास खरा आहे. तू काय पाहिलंस काय ऐकलंस मला माहित नाही, पण ती तुझी कधीच फसवणूक करत नव्हती. तू मात्र स्वतःची फार मोठी फसवणूक करून घेतोय सध्या. आणि तिच्यावर संशय घेऊन तू पुन्हा पूर्वीसारखं वागणार असशील तर लक्षात ठेव, ही तुझ्या अधःपतनाची सुरुवात आहे. ही मुलगी आणि हा मुलगा या दोघांना शोधून काढायचंय. यांच्याबरोबर एक तान्हं बाळही असेल. कुठल्याही परिस्थितीत त्या बाळाला काहीही होता कामा नये. ही दोघं जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी त्यांना शोधून काढ. वाटेल तितका पैसा होताला मी तयार आहे. कळलं? काम झालंच म्हणून समजा. त्या गुंडाला पैसे का दिलेस तू? सत्या, मी तुझ्याशी बोलतीये. तू मंजिरीच्या जीवाला काहीतरी बरं वाईट करायला खूप आवडलं असतं आई, पण सध्या फक्त तिला शोधण्याची सुपारी दिली आहे. तरी पण एका गुंडाला? मग काय करू? सगळे पर्याय झाले, सगळे मार्ग थकले. आता अजून काय करू? पोलिसात गेलो, स्वतः वणवण शोधलं. तू म्हणत असशील तर उद्या पेपरमध्ये जाऊन जाहिरात देतो की माझी बायको तिच्या याराबरोबर माझ्या मुलीला घेऊन पळून गेली आहे. काहीतरी वेड्यासारखं बोलू नको सतीश. जरा विचाराने वाग. मंजिरी बद्दल तुझा फक्त गैरसमज झालाय, दुसरं काही नाही रे. आई, तू आणखीन किती दिवस हेच शब्द वापरून माझी समजूत घालणार आहेस? माझं ऐकशील तर तू सुद्धा हा मूर्खपणा आता सोडून दे. मला वाटलं होतं तू बदललायस. मंजिरीने तुला बदलायला भाग पाडलाय, पण आज मला कळतंय ही पोर सपशेल हरलीये रे. हे सगळं करताना तुझ्यातला संशय, हट्ट, दुराग्रह जसाच्या तसा आहे. जगातला सगळ्यात चांगला नवरा होऊन दाखवेन असं वचन दिलं होतं तिला, आणि पदरात मग काय पडलं? एका अर्थी जे झालं ते बरंच झालं नाही. मंजिरीचे खरं तर मी आभार मानायला पाहिजेत, कारण तो सत्यजित भाबडा होता, आणि भाबड्या लोकांची या जगात कुठेच जागा नसते. हा सत्यजित खरा आहे, हाच सत्यजित योग्य आहे. तुम्हाला जर झेपत असेल तर घ्या, आणि जर झेपत नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.